भूषित करा नवनीर लाभा पीतंबर तरुण बिंब फलाधगोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखा अरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान 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 हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवाणि तिरुमतिर्मम। पुणे येथील मंदिराच्या ह्या 26व्या दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे परमस्नेही मानव संप्रदायाचे माझे आधीचे कीर्तनकार महंत पातुरकर बाबा शास्त्री, माझे हृदयस्थ असलेले आदरणीय श्रद्धेय ज्यांनी माझ्या हृदयामध्ये बद्रिकाश्रमाची एक चाहूल निर्माण केली आणि माझी इच्छा नसताना थोडंसं मला इच्छेकडे सरकवण्याचा प्रयत्न केला, ते जातेगावचे बाबा मानवा परिषदेचे अध्यक्ष, पुणे जिल्हा मानवा परिषदेचे आदरणीय रामचंद्र बाबा आणि माझे अध्यक्ष मुकुंदराज बाबा कपाटे, जायराज बाबा तळेगावकर, दत्तराज बाबा सिन्नरकर, विश्वनाथ बाबा, विजयापूरकर बाबा, योगेश दादा पारगाव, संदीप दादा कपाटे, देवराज बाबा बैनेशकर, उपस्थित सर्व महंत संत बंधू आणि भगिनी, दिंडी निघालेली आहे। सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम सोहळा दिंडी माणसाला एका तालामध्ये आणते, एका ठेक्यामध्ये आणते। माणसाचं मन हलत असतं, माणसाचं तन हलत असतं आणि परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये भजनामध्ये तल्लीन झालेली माणसं सगळ्यांचा विसर पडतो आणि विसर हा सगळ्या जीवनामध्ये महत्वाची गोष्ट आहे। तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाताना आणि घंटा वाजवता आणि घंट्याचा तो निनाद संपेपर्यंत जे सूक्ष्म तरंग असतात ना, ते संपेपर्यंत तुम्हाला उभं राहायचं असतं। त्यावेळेला तुमच्या मनात ते विचार गळून गेलेले असतात आणि ती एक संधी असते तुम्हाला परमेश्वराला नमस्कार करण्याची। ठिकठिकाणी संधी आपल्याला मिळत असते। आदरणीय केविलवासी मळवकर बाबा हे स्नेही होते, कलेवर प्रेम होतं, शेवटी छान बोलायला लागले होते। मानव संप्रदायाच्या प्रचाराच्या भूमिकेमध्ये ते उतरले होते आणि खूप लाभ झाला असता, परंतु अदृष्टाला ते प्रिय झाले। त्यांनी लवकर त्यांना आपल्यातून नेलं,
फार मोठं दुःख झालं. इकडचे भीष्माचारी बाबा आणि ते दोन महत्वाची माणसं निघून गेलेले आहेत. आणि त्यानंतर आता नवीन झालेले मुळावकर बाबा यांचा माझा कधी कधी त्यांचं सूत्रसंचालन भाषण ऐकण्याचा योग होतो. त्यावेळेस मला समाधान वाटतं. खूप अत्यंत चांगलं त्यांचं वक्तृत्व, शब्दफेक चांगली आहे, वर्णनशैली चांगली आहे. आणि बाबांनी मला या ठिकाणी निमंत्रण दिलं. ते निमंत्रण घेऊन मी या ठिकाणी आलो. रात्रभर प्रवास करायचा आहे मला. आणि म्हणून आपल्या सेवेला या ठिकाणी मी मंदिराच्याच आजूबाजूला मी बोलणार आहे. थोडेसे काही मंदिराचे प्रकार सांगणार आहे आणि ते आपल्याला होता येतं का याचा मी विचार करणार आहे. माणसाला मंदिर होता येतं का? माणसाला महान होता येतं ना? माणसाला पुरुष होता येतं ना? महापुरुष होता येतं ना? आणि म्हणून माणसाला मंदिर होता येतं का हा एक प्रश्न. मंदिर म्हणजे पूजा करण्याची जागा. ऋग्वेदामध्ये याचे संदर्भ आहेत की मंदिराची जागा होती आकार नाही सांगता येत. जिथं तुम्ही सगळं विसरता, मी आणि माझे पण विसरले जायचे अंतःकरण पार्था तोच संन्यासी जाण निरंतर ज्ञानी सुनिश्चित ही गोड ओवी आहे. मला टेन्शन आहे, काय करू मी, डिप्रेशन मध्ये गेलो, काय करू मी, काय करतो. सगळ्यात उत्तर एकच आहे की तू मी आणि माझं पण विसर. या दोनच शब्दामध्ये माणूस गुंडाळला गेलेला आहे. मीनी तुम्हाला फसवलं, मीनी तुमच्यात अहंकार निर्माण केला. अहंता आणि ममता एकाच गोष्टीच्या दोन बाजू आहेत. अहंता जितकी त्रासदायक आहे तितकी ममता त्रासदायक आहे. ममता काय करते की मी असा, मी तसा, मी हुशार आहे, मी कलाकार आहे, मी पदाधिकारी आहे, मी सरपंच आहे, मी अमुक आहे, तमुक आहे. अरे किती दिवस या मेला तुझं जे जे चिटकलेलं आहे त्याचं आयुष्य किती आहे? अरे कधीतरी तू माझी होणार आहेस. म्हणून माझ्या 5-7 प्रवचनामध्ये मुद्दा मी सांगितला, तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवताना काय शिकवलं पाहिजे हे आपल्याला कळलं नाही आतापर्यंत. खूप चुकीचं शिकवता. तुला आमदार व्हायचंय म्हणजे पाहुणे आली म्हणतात, पाहुणे विचारतात काय व्हायचंय तुला? मला आमदार व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचंय, मला फौजदार व्हायचंय, मला हे व्हायचंय, ते व्हायचंय. चंद्रावर जाऊन चक्कर मारून समुद्राच्या तळाशी गेले, तिकडे वापस आले. ज्या कृष्णाला यशोदेने चंद्र दाखवा म्हटल्यानंतर तिने आरशामध्ये दाखवला. तुम्ही चंद्रावर पाऊल ठेवलं, इकडे पाऊल कसं काय मागे यायला लागलं? एवढी प्रलोभन का दाखवता तुम्ही त्याला? एवढी प्रलोभन का दाखवता? त्याच्या अल्पवयावर बोजा किती ठेवताय तुम्ही? त्याचं बालपण हिरवून नाही घेतलं का आपण? बालपण आपण हिरवून घेतलं, त्याचं खेळणं बागडणं हे सगळं सगळं हिरवून घेतलं. निसर्गाच्या सहवासामध्ये तो होता, आपण ते हिरवून घेतलं. आणि म्हणून आज ज्या समस्या आहेत ना, या समस्यांची काही कारण आहे जी पैशाने मिटत नाही. आपण बघतोय समस्या पैशाने मिटत नाही. साखर कारखान्याच्या चेअरमन त्याला साखर खायची नाही, त्याला सपक खायचं आहे. इकडची भूक वाढली, इकडे तो रिवर्स झालेला आहे. समस्या निर्माण कोणी केले? माणसाने निर्माण केल्या, जनावरांनी नाही. जंगलातल्या कुठल्याच जनावरांनी झाडं तोडलेले नाही, जंगलामध्ये प्रदूषण निर्माण केलेले नाही. जंगलामध्ये राहणाऱ्या जनावरांनी ते सुरक्षित ठेवलेलं आहे. पाण्यात राहणारे जे जलचर आहेत, मासोळ्या, खेकडे, बेंडक्या, यांनी पाणी खराब केलेलं नाहीये, आम्ही खराब केलंय. कारखाने तुमचे आहेत, तुम्ही प्रदूषण निर्माण केलं, त्याच्यामध्ये गटार टाकलाय. स्वच्छाने शुद्ध असलेला समुद्र त्याला खराब केलं तुम्ही. पाण्यातल्या जनावरांनी केलं नाही, जगातली माणसं माणसांनी खराब केलेली आहे. नाही खराबच राहतील का? नाही, चांगली होऊ शकतात. किती चांगली होऊ शकतात? हे मंदिरासारखी चांगली होऊ शकतात. देह देवाचे मंदिर तुकोबांचा आतना दे परमेश्वर, आतना दे
अभयपान करायला लागले तुम्ही, देहाचं स्मशान झालं. माणसं पुरतात ते माणसाचं स्मशान, आणि तुम्ही मांसाहार करता ते जनावरांचं स्मशान म्हणजे माणूस. पण त्याची लायकी आहे मंदिर होण्याची. मंदिर म्हणजे काय पहिले समजून घ्या. पवित्र अशा प्रकारची जागा, त्या वास्तूमध्ये ठेवलेली जी वस्तू आहे ना ती संबंधित वस्तू आहे, पवित्र. म्हणून मनाचं मंदिर होतं, बुद्धीचं मंदिर होतं, तुमच्या देहाचं मंदिर होतं, तुमची पात्रता वाढली ती तुमच्या नखाचं मंदिर होतं, दाताचं मंदिर होतं. बुद्धाचे स्तूप आहेत, नखावर स्तूप आहेत. केसाचं मंदिर होतं. इक्बाल नावाचं जे मुस्लिम लोकांची हे आहे ना, त्यांनी म्हटलं की मंदिर आणि मस्जिद म्हणजे भगवंताचं राहण्याचं घर आहे. आपलं प्रत्येकाचं घर असतं ना, ते दरोड्याचं घर आहे, ते अमक्या माणसाचं घर, ते चोरट्याचं घर आहे, ते अमक्याचं घर आहे, तमक्याचं घर आहे. आणि एक घर असं असतं माणूस नावाचं, एक घर असं असतं की सगळ्यांचं मंदिर असतं, सगळ्यांचं मंदिर असतं. इतिहासामध्ये अशी खूप मंदिर आहेत, खूप मंदिर आहेत. महापुरुषांचं जीवन म्हणजे मंदिर आहे. आजही त्यांच्या नाव जरा घेतलं की तुमचा ऊर भरून येतो, छाती फुगतं तुमची आजही नाव घेतलं तर. छत्रपती शिवाजी एकदम अपसुक तुमच्या तोंडातून बाहेर पडतात, महाराज की जय. अरे विठ्ठल आणि दुसरे शिवाजी महाराज दोनच त्या अर्थानं प्रसिद्ध झालेले आणि लोकप्रिय झालेले आहेत. एक श्रद्धेने झाले आणि एक कर्तृत्वाने झालेले आहे. आम्ही चमत्काराचं वलय निर्माण करतो आणि त्यांची हवाच काढून टाकतो. भवानी कारभार भवानीने शिवाजी महाराजांना म्हणून तर स्वराज्य निर्माण केलं. आम्हाला मिळाले असते, आपल्याकडे नाहीच, आपण काय करणार. हे चमत्काराचं वलय तयार करत असताना तुम्ही खच्चीकरण करत नाही महापुरुषांचं. एकनाथ महाराज पैठणला दलितांच्या घरी जेवायला गेले जेवायला, श्राद्धाचे जेवण करायला गेले जेवायला. पण तुम्हाला लाज वाटली, त्यांची किंमत कमी होती असं तुम्हाला वाटलं. तुम्ही दुसरा चित्र निर्माण केलं, चमत्कार निर्माण केला. नाही, ते घरी पण होते, ते तिकडेही होते आणि इकडेही होते. का घाबरले? ते लोकांना घाबरले. ते गाढवाला पाणी पाजत असताना ते घाबरले नाही. भगवान श्री चक्रधर पूर्व मातंगाचा लाडू घेताना घाबरले नाही. चर्मकाराची सुपारी घेताना घाबरले नाही. महापुरुष घाबरत नसतात. एकच लोक असतो की चमत्कार निर्माण करणारे एक वलय असतं आणि ते वलय त्यांना धोक्यामध्ये आणतं. म्हणून एकनाथ महाराजांच्या जीवनातला हा प्रसंग दुबळा करणारा प्रसंग आहे, भित्रा करणारा प्रसंग आहे. एकनाथ महाराज राजकारणी होते असं सांगणारा हा प्रसंग आहे. नाही, ते दलितांच्याच घरी होते. महानुभाव संप्रदायाच्या अवताराने दलितांचं जीवन केलेलं आहे. रुद्रपूरला द्रोणामध्ये असलेले जे पदार्थ आहेत मातंगाचे, ते दोन्ही अवतारांनी सेवन केलेले आहे. मंदिर म्हणजे निर्भय ठिकाण. भय संपून गेलं. ग्रस म्हणाले, भय इथली संपत नाही, मज तुझी आठवण येते. भय संपत नाही, संसारिकांना वाटतं ते भयाच्या पलीकडे गेलेले असे, भयाच्या पलीकडे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वेरूळच्या लेण्यामध्ये आहे. महादेव राजाने ते परिसर तो आहे अभयारण्य म्हणून राखीव जागा ठेवलेली आहे. स्वामींचा मुक्काम त्या लेण्यामध्ये आहे. दगड मंदिरात जातो ना मूर्ती होत त्यावेळेस, पण माणूस मंदिरात जातो ना, नाही बदल होतो. तिथं हात जोडतो, इकडे हात उघडतो बाहेर आला. म्हणून तुकडोजींचं एक भजन आहे,
लोक दर्शनासाठी जाते देव दिसावा दुनिया. मंदिरात जायचं आपल्याला, देव दिसला पाहिजे आपल्याला. देव म्हणे मज माणूस न दिसे. देवाला विचारा खूप गर्दी झाली होती, माणूस आलते ना. देव म्हणतो माणूस नाही दिसला मला. माणूस म्हणजे मननशील असलेला. लाखो लोकांमध्ये मला तुकोबा दिसला नाही. गर्दी तर खूप होती आणि म्हणून तुकडीने कल्पना केली की देव भीक मागतोय. कशाची? कुटक्याची, पैशाची नाही, माणसाची भीक मागतोय. माणूस द्या, म्हणजे माणूस द्या. तुम्ही भीक मागताय, तुम्हालाही माणूस भेटत नाही. आज पैसा असून माणूस भेटत नाही. 1965 साली मला आठवतं 200 रुपये साल होतं गड्याला. वर्षभर काम करायचं 200 रुपये. महिन्याचा मन होता, एक घोंगडी होती आणि एक ड्रेस होता, बस एवढंच होतं. परिस्थिती नाजूक होती पण माणसं भेटत होते आणि वर्षभर प्रामाणिकपणाने काम करणारी माणसं भेटत होती. आता ड्रायव्हर आणला ना, नवीन ठेवला ना, आता 2 महिने टिकल्याची गॅरंटी नाही. तुम्हाला शेतीत काम करायला माणूस नाही. चांगलं काम करायला कोण माणूस भेटेल? वाईट काम करायला खूप माणसं आहेत. बघितलं अतिरेक्यांनी हल्ला केला, आता बघतोय ना आपण सगळं, बघतोय सगळं. ही माणसं खूप आहे. माणसं घडवणारी माणसं खूप आहेत. त्याच्यामध्ये एक निघालाच, एका अतिरेक्याची बंदूक असा तो हिसकून घेत असताना अपयश आलं, त्याला मारलं, पण तो जिवंत राहिला. मुस्लिम समाजाचा होता तो. तिथून काही लोकांना आपल्या गाडीमध्ये बसवलं आणि पळवलं, तिथून सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. तो सलीम मुसलमानच होता. माणसं जाती शोधू नका हो, माणसं उंचीमध्ये शोधा, प्रतिभेमध्ये शोधा. वाटतं आम्हाला की एक जात आम्ही जर हाकलून दिली की आम्ही सुखी राहू, सगळे पाकिस्तानमध्ये गेले की आम्ही सुखी राहू. ते भारतात येण्याच्या अगोदर तुमचे भांडण नव्हते का? कंसाचं आणि कृष्णाचं भांडण काय? जातीचं भांडण होतं काय? भाषा राम रावणाचं युद्ध काय? जातीचं युद्ध होतं काय? तो शंकराचा भक्त, हा विष्णूचा. प्रश्न आहे प्रवृत्तीचा. जात कुठलीच वाईट नाही, प्रांत कुठलाच वाईट नाही. तुमची प्रवृत्ती, ही वृत्ती प्रवृत्ती व्हायला पाहिजे की निवृत्ती व्हायला पाहिजे का दुष्प्रवृत्ती व्हायला पाहिजे याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून याचीच उंची हा ज्यावेळेस वाढवतो ना, एक एक गोष्ट तपासतो ना, त्याची उंची वाढवतो. त्यात पहिला गुण येतो अभय. गीतेतला पहिला सद्गुण अभयम सत्व संशुद्धी. सगळ्या सद्गुणांचा सम्राट आहे तो, सरदार आहे सगळ्यांचा. हे अभय पण आपल्याला निघून चाललेलं आहे, डचकतोय, प्रत्येक वेळेला डचकतोय. पैसा खूप चाललाय, जमवलाय, पण आपण डचकतोय. खूप वैभव कमीला पण आपण डचकतोय. हा डचक आपला अक्षराक्षणामध्ये आहे. विश्वास नाही कोणावर, मुलांवर सुद्धा विश्वास नाहीये. त्यांनी विश्वास गमावलेला आहे. सगळं कमवल्यानंतर वृद्धाश्रमात पाठवलं, त्यांनी विश्वास गमावलेला आहे. आणि म्हणून माणूसपणाचं पहिलं लक्षण आहे की तो अभय म्हणजे निर्भय झाला पाहिजे. सुंदर अशा प्रकारचं ते लिहिणं रोज. विदेशातले लोक आजही बघायला येतात. एकाच दगडावर कोरलेलं ते कैलास लेणं वरून कोरत आणलं खाली, आजही जमणार नाही आपल्याला. ते आपण इतके प्रगत झालो नाही जमणार. त्या सुंदर लिहिण्यामध्ये एक लावण्य होतं, श्री चक्रधर प्रभू नावाचं. स्वामी तिथं राहत होते. एक दिवशी सकाळी उठले, परिवाराला सोबत घेतलं आणि फिरायला गेले. थंड थंड हवा, फिरायला गेले. त्या पटांगणामध्ये मंद मंद हवा लागते, पक्ष्यांचा आवाज येतोय. पाड झाडी, पक्षी आता उठायला लागलेला आहे. चिमण्यांचा आवाज, कोकिळा कुहू कुहू करते. पुढे कुठे मोरांचे मोर केकतात काही ठिकाणी. इतकं सुंदर आणि सात्विक वातावरण. टाचणी पडली तर आवाज येईल असं वातावरण. भक्तजन सोबत आहे, परिवार आजूबाजूला स्वामींच्या भोवती. स्वामींना परमेश्वर समजणारे आहेत, स्वामींच्या सोबत आहे. शांत वातावरणाला चिरत एक आवाज आला.
काहीतरी हालचाल झाली आणि त्या जंगलातून काहीतरी येत असल्याचं लक्षात आलं सगळ्यांच्या लक्षात तिकडे वेधलं. जोरात पळत येत होतं, झुडूप हालत होती, आवाज येत होता. सगळे बघत होते, वाघ असेल, सिंह असेल, काय असेल. जेव्हा जंगलातून बाहेर निघालं ना ते होतं रानडुक्कर. ताकदीचं रानडुक्कर, दात बाहेर त्याचे. त्या माणसाला धडक मारता आणि चिरतात. ते येत होतं स्वामींच्या दिशेने. सगळे भक्तांच्या लक्षात आले की देवाकडे येते, ते आपल्याकडे येते. देवाला त्रास होईल पण आपल्याला मारत आहे. पळून गेले सगळे. माणसं नेहमी सारखेच असतात, आपलेच पितृ होतात. काश्मीरचे माणसं आपलेच पितृ झाले. अतिरेकाला भिडली की नाही, आपलेच पितृ झाले. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे असं म्हणणारे तेच पुढे आडवे येत असतात. नेहमी माणसासारखे असतात, कारण सगळे माणसं माणूस झालेले नसतात. कोणी झाडा चालू झालं, कोणी झाडावर चाललं, कोणी ओढ्याकडे गेलं. स्वामी एकटेच होते, प्रसन्न होते, निर्भय होते. तुम्हाला कसं राहता आलं पाहिजे हे लक्षात ठेवा. प्रसन्न होते स्वामी. चेहऱ्यावरची प्रसन्नता ही मोठी कमाई सगळ्यात लक्षात ठेवा. मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला काय बनवायचं आहे, कारखाने बनवा, काही पण एक राहिलं बनवायचं आहे. बिल्डिंग बनवा, तुम्ही दूध डेअरी बनवा, तुम्ही कॉलेज बनवा, तुम्ही काय करायचं करा, पण आणखी एक राहिलंय महत्वाचं काय, तुम्ही तुमचा चेहरा बनवा. तुमचा चेहरा सदैव सुंदर दिसला पाहिजे, प्रसन्न दिसला पाहिजे. तुम्ही हसला की समोरचा दुःखी माणूस हसला पाहिजे. अरे फुकट तुम्ही आनंद देऊ शकता ना. स्वामी आधी जसे प्रसन्न होते ना, तसे तेव्हा प्रसन्न होते. डुक्कर जोरात स्वामीच्या समोर आला, जागीच उभा राहिला. प्रथम स्वामींचा चेहरा त्यांनी बघितला. जनावर मस्तक वाचतात, पुस्तक वाचत नाहीत, पण मस्तक वाचतात. काही कळत नाही असं समजू नका. उद्या अंधश्रद्धा कशाला बनवू नका. लोक विचारत की ज्ञानेश्वर महाराजांनी हात लावला, तो रेडा बोलला. अरे बोलला असेल ना, तुला काय अडचण आहे. आजचा कावळा बोलतो, तुला माहिती आहे, तुला पटकेलं की कावळा बोलतो. काका काका तुला जेवायला आणू का, हो म्हणतो. बिस्किट आणू का, नको. सातारा जिल्ह्यामध्ये कोंबडा बोलत होता, काका काका. भीती वाटली की काका काका आवाज द्यायचा. रेड्याला काय हरकत आहे, त्याला स्पर्श कोणाचा आहे. स्पर्श महत्वाची गोष्ट आहे. आईचा स्पर्श तुम्ही लहानपणचा आठवा. तुमचं खरकट तोंड आहे, दूध भाकर खाल्ली, तोंडाला लागलेला आहे, आईचं लुगडं आहे, आई तोंड पुसते, कळकट असतं, मळकट असतं, गाड दिलेलं असतं, ठिगळ दिलेलं असतं. तो जो स्पर्श आहे ना, तोंड पुसत असतं. आज तिची आठवण झाली ना, अंगावर शहारे येतात. तो स्पर्श, स्पर्शाने कोंबडीचे पिल्लाची भूक भागते हो. स्पर्श अन्न सुद्धा आहे. आई गालावून हात फिरवते ना, त्यावेळेस तुमच्यामध्ये एक असा आनंदाच्या उकड्या फुटतात. डोळ्याचा स्पर्श आहे, त्वचेचा स्पर्श आहे, शब्दांचा स्पर्श आहे, अनेक वस्तूंचा स्पर्श आहे. आणि या स्पर्शावर जगतो आपण, लक्षात ठेवा. स्पर्शावर आपण जगतो. स्वामींनी 2 रेड्यांना स्पर्श केला आणि ते शांत झाले. बोलले नाही पण ते शांत झाले. शांत झाले. बुद्धीच्या पलीकडचं आहे ना, तिथे नमस्कार करा. आकलन होत नाही ना, तिथं नतमस्तक व्हा. स्वामींच्या चेहऱ्याकडे त्या डुकराने बघितलं, ते शांत झालं. खाली मान घातली, आल्या रस्त्याने वापस निघून गेले. आल्या रस्त्याने निघून गेले. ते पळून गेलेले सगळे आले, लपलेले बाहेर आले, स्वामींच्या जवळ आले, बहाणे सांगायला लागले. स्वामींचा चेहरा तसाच होता. एखादा डाकू अंगावर धावून आल्यानंतर, मित्र पळून गेल्यानंतर परत जरा ते आले तर आपण चिडतो. स्वामींचा चेहरा प्रसन्नच होता.
काय बनवलं स्वामींनी? चेहरा बनवला. विवेकानंदांनी चेहरा बनवला. गोपालकृष्ण महाराजांनी चेहरा बनवला. म्हणून तर तुमचा काही संबंध नसतं. उत्तर भारतीयाशी काही संबंध नाही तुमचा. तुमच्या घरात कृष्णाचा फोटो आहे, दत्तात्रयाचा फोटो येतोय, बद्रिकाश्रमाचा अत्रिवृषीचा, त्याचा फोटो तुमच्या घरात कशाला? कदाचित तुमच्या लोकांचे फोटो नाही, पण ते फोटो तुमच्या घरात कशाला? सुंदर आहेत म्हणून. अरे गाडगे बाबांचा फोटो कशामुळे? कुठे सौंदर्य आहे? अंगावर चिंध्याचे कपडे आहेत, हातामध्ये गाडगा आहे, फुटलेलं गाडगा आहे. तेही एक सौंदर्य, वैराग्याचं सौंदर्य आहे. म्हाताऱ्या माणसाकडे सौंदर्य असतं का? असतं. आजीकडे सौंदर्य आहे तुमचं. तुम्ही गाडी आणली, नवीनच गाडी आणली, काय चमकते गाडी, किती छान दिसते गाडी, तिचे सीट, तिचा अमोक तमोक किती छान दिसते, सुंदर दिसते. 15 वर्षानंतर विकावी लागते तीच गाडी, तुम्हाला कुरूप दिसायला लागते. पण 80-85 वर्षाची तुमची आई तर म्हातारी झाली खूप. तोंडामध्ये दात नाही, केस पांढरे झालेले आहेत, मान लुकलुक हलता येत, चालता येत नाही, उठता येत नाही, काहीच करता येत नाही. सेकंड हँड झाली. व्हायला पाहिजे की नाही? 15 वर्षात मोटरसायकल सेकंड हँड झाली. 85 वर्षाची आजी सेकंड हँड व्हायला पाहिजे की नाही? नाही होत. गालावर सुरकुट्या पडल्या. नटी त्याच्यापेक्षा दिसायला सौंदर्य आहे, पण हे सौंदर्य वेगळं आहे. आजीचं किंवा आईचं सौंदर्य वेगळं आहे. अपना नहीं तुझे सुख दुख कोई, मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे हंसने पे मेरे रोने पे तू बलिहारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, माँ बच्चों की जान होती है, किस्मत वाले होते हैं जिसको माँ होती है. ही प्रार्थना आईचं स्तोत्र आहे लता दीदीच्या आवाजामध्ये. आजही रडतात माणसं ही गाणं म्हणत असतात. ती कधीही सुंदर आहे, कधीही चांगली आहे. कधी सुंदर आहे. ममतेचा भरलेला सागर माझी आई आहे. पुरुषामध्ये काय भरलं पाहिजे? आज काय दिसतंय आपल्याला? उद्योगम साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रम षडैते वर्तते यत्र तत्र दैव सहाय्य कृतु. 6 गोष्टीची गरज आहे माणूस होण्यासाठी. जाणीव, शहाणीव, बुद्धी, शक्ती, पराक्रम, त्याचा समुच्चय म्हणजे माणूस आहे. डोळे तर सगळ्यांना आहे, पण ज्याला पाहता येत तो माणूस आहे. पाहता येत नाही सगळ्यांना, नाही पाहता येत. डॉक्टरला फक्त डोळे पाहता येतात, त्याला दृष्टी पाहता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे आम्हाला का पाहिजे वाटतात, पाणीदार का वाटतात? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे बघितलं ना ज्या डोळ्यांनी, आणि त्या डोळ्यांनी, त्या नजरेने असं बघितलं की बाईमध्ये आई बघितली, आई. आज दूरदर्शनला आपण बघतोय, सगळीकडे बघतोय मुलींवर होणारे अत्याचार वगैरे. सगळं चांगलं रे तुमच्याकडे, तुमच्याकडे डोळेच नाही, दृष्टीच नाही तुमच्याकडे. लंकेचे कळस दिसायला लागले त्यावेळेस लक्ष्मणाला राम सांगता, आपली स्वर्णमयी लंका लक्ष्मणा मेन रोचते. लंका सोन्याची पण मला आवडत नाही. वेळा झाला असता तो म्हणजे नाही आवडत. का आवडत नाही? तिनं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे. सगळे लोक पारतंत्र्यामध्ये आहेत. जननी जन्मभूमीचे स्वर्गादपी घरीशी. त्याच्या आधीचा प्रसंग, अलंकार टाकले सीतेने खाली, रामाच्या हातात आले, रामाने लक्ष्मणाला दाखवलं, हे तुझ्या भाभीचे आहेत का? आणि मला नाही माहिती. दुसरे दाखवले गळ्यातले, हे नाही पाहिले मी कधी. पायातले पैंजण दाखवले, म्हणजे हे भाभीचे आहेत, हे भाभीचे आहेत.
ते भाभीचे नाही, हे भाभीचे. कसं म्हटलं दादा मी बघितलंच नाही. भाभीच्या पायावर डोकं ठेवतो ना त्यावेळेस मी हे बघितले, भाभीच्या चेहऱ्याकडे बघितलं मी. ही नजर उचलली छत्रपती शिवाजी महाराजांना. कुठून काही घ्यावं लागतं. दवाखाना कुठून देईन, डोळ्याचा दवाखाना कुठून देईन, ऑप्टिकल मधून चष्मा घेईन, नंबर देईन, चष्म्याचा नंबर देईन. जाड असेल, सुंदर असेल, सोनेरी प्रेम असेल, नजर कुठून आणणार तुम्ही. महात्मा गांधीचा चष्मा गेला पवनार आश्रमातून. ज्यावेळेस कळलं पोलीस यंत्रणा धावपळ करायला लागली. काही लोक म्हणाले इतका जुना चष्मा जाऊ दे ना तिकडे. काय त्याच्यामध्ये जाड बिंगाचा आहे, दोरी लावलेली आहे. अरे ऑप्टिकल मध्ये जाऊन आपण चांगला भारी चष्मा आणू. नजर नव्हती चष्मेकडे पाहण्याची. एकाची होती, तो म्हणाला नाही तोच पाहिजे. तोच का पाहिजे? जुना चष्मा जुना असेल. पण स्वतंत्र भारत पाहण्याची दृष्टी त्या चष्म्यात आहे. ते स्वप्न त्या चष्म्याच्या आड असलेल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. भारताचं स्वातंत्र्य त्यांनी बघितलं. या चष्म्यात काय ताकद आहे रे. काय काय बघतील, काय केले माहिती नाही. स्वामींच्या बरोबर ते सगळे लोक गेले. बाईसाली गोष्ट समजली, बाईसा चिडली. मेल्यांना तुम्हाला लाजा वाटतात का? खोटे खोटे बघतात. देवाला परमेश्वर म्हणतात, तुम्ही घाबरून पळाले. खोटा कुठले? स्वामी शांत होते त्यावेळेला. कुठून आणले सिलोही? हसत होते, स्मित करत होते. स्वामी बाईसाला म्हणाले, बाई तुम्ही चुकीच्या जागेवर उभे आहात. कोणत्या जागेवर उभी देवा? क्रोधाच्या जागेवर. तुम्ही क्रोधाच्या जागेवर उभे आहात. आणि बाई ते पळाले, त्यांना तुम्ही शिवाय देताना ते चुकीच्या जागेवर उभे होते. कोणत्या जागेवर उभे होते? ते भयाच्या जागेवर उभे होते. आम्ही अभयाच्या जागेवर उभे आहोत. अभयाच्या जागेवर. इथं उभं राहिलेल्या माणसाला दृष्टी येते, त्याला सृष्टी कळते. विमूढा नानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुष. तू अभयावरती राहे रे मनवा, पळतो पर तुला रे मनवा, पळतो पर तुला. हे सुसूर स्वामींनी सांगितलं, ते लक्षात ठेवा. तुम्ही पळता का? तुम्ही भयग्रस्त आहे. तू अभयावरती राहे, अभयावर ठाम उभा राहा मनवा. अरे माणसा, पळतो पर तुला. घाबरू नका. पळालेला माणूस परत वापस होऊ शकतो. नापास झालेला परत अभ्यास केला तर पास होतो. निवडणुकीत 4 वेळेला पडलेला निवडून येतो. अमेरिकेचा अध्यक्ष अब्राहम लिंकन 7 वेळेला पडला, 8व्यांदा उभा राहिला आणि निवडून आला. पळतो परतो. स्वामींनी ती हिंमत दिली. एक आशावादी सूत्र आहे. हिंमत दिली स्वामींनी. कितीतरी लोकांची आत्महत्या वाचलेले सूत्र जर अभ्यासलं तर हारायचं नाही, खचायचं नाहीये. जागा निवडायची तुम्हाला, ती जागा शोधायची. ती जागा गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये आलेला आहे. गीता विषादापासून सुरू झाली. संन्यास योगामध्ये थांबली. ब्रह्मविद्या निषादापासून सुरू झाली. भगवद्गीता विषादापासून सुरू झाली. रामायण निषादापासून सुरू झालं, पारध्यापासून सुरू झालं. रामायण आणि लीलाचरित्राचा आरंभ पारध्यापासून आहे. दोन्ही ठिकाणी पारध्याने बाण हातात घेतलेले आहेत. आणि स्वामी सांगतात ते निर्लज्ज शस्त्र आहे, त्याला अक्कल नाही कुठली. फेक. निशस्त्रीकरणाचा प्रयोग पहिल्यांदा श्री चक्रधर स्वामींनी केला.
फेक ते शस्त्र. तरुणपण, बालपण तर हातात नाही आपल्या. तरुणपण आणि म्हातारपण तुमचं सुखात जातं ना, तिथे तुम्ही यशस्वी होता. तुमच्या म्हातारपणाची पूजा करतात वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध. ज्ञान हे सुद्धा मंदिर आहे. हे नसेल पण ज्याच्याकडे ज्ञान आहे तो पूजनीय आहे. आम्ही त्यांची अष्टांग पूजा करतो का ज्ञान शक्ती त्याच्यामध्ये असते. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदर. काय छान प्रार्थना आहे हो. शब्द रूप शक्ती दे, ज्ञान रूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा, चिमन पाखरा. ज्ञान मंदिरा. अप्रतिम प्रार्थना. कुठल्या धर्माने कुणीही म्हणावी अशी ही प्रार्थना आहे. साधू संतांची पूजा करतो ना आपण, ते एक मंदिर आहे. चालतं पोट फिरतं ते मंदिर आहे. विद्यापीठ म्हणजे 200-400 एकर जमीन असलेली जागा म्हणजे विद्यापीठ नाही. भाकरीच्या पिठातही ती ताकद आहे. विद्यापीठामध्ये एकच पीठ असतं. स्वयंपाकघरामध्ये 4-5 प्रकारचे पीठ असतात. स्वयंपाकघर सामान्य नाहीये. त्याच्यामध्ये आरोग्य असतं, दवाखाना असतो. सुंठ मिरे हे आपली आई आपल्याला देते. ती एक व्यायामशाळा असते. खाली बसायचं, वर उठायचं, डबा घ्यायचा, खाली बसायचं, चमचा घ्यायचा, नाही परत वर उठायचं, चमचा घ्यायचा. किती व्यायाम होतो. आई त्या विद्यापीठाची गुरु असते, कुलगुरु असते, हुशार असते. बापापेक्षा ताकद जास्त असते. भाकरी करते ना, किती काम एकाच वेळेला करते समोर तुम्हाला. बाई पहिले भाकर मळते, थापते, चुलीवर टाकते, त्याच्यावर तव्यावर टाकते. दुसरी मळायला लागते, ती थापते, तव्यावर एक असते तिची काळजी घेते, त्याला असं पलटवते. दुसरी टाकते, तिला शेकायला ठेवते, चुलीच्या तोंडाला शेकायला ठेवते. एक चुलीच्या तोंडाला शेकायला राहिलेली असते, एक तव्यावर असते, तिसरी हातामध्ये असते. 3 कामं झाले. पोरग मांडीवर असतं, दुसऱ्या चुलीवर दूध ठेवलेलं असतं, ते उतू जाऊन याची काळजी येते. कुत्रे येतं, त्याला हाणायचं काम, हाड त्याला बाजूला करायचं काम आहे. पोरग मांडीवर असते, ते रडायला लागतं, मांडी हलवते, किती काम एकाच वेळेला करतात. सगळे काम एकाच वेळेला ते करत असते. इतके काम माणूस करत नाही. आणि हा लठ्ठ्या अचानक मध्ये झालं का रे, एवढे काम माणसाला पेलत नाही. ते कुलगुरु मी यासाठी म्हटलेलं आहे. सगळ्यांना ते सांभाळून घेते, सगळ्यांना सांभाळून घेते. मंदिर असंच आहे, सगळ्यांना सांभाळून घेते. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मंदिर है हमारा. मन मोठं 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 होत गेलं तर मनाचं मंदिर होतं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, याचं मंदिर होतं. हा माणूस मंदिरासारखा आहे. ज्याचं तन मन धन पवित्र आहे तो माणूस मंदिरासारखा आहे. वस्तूही मंदिरासारख्या आहेत. पवित्र माणसाच्या सहवासातल्या वस्तू सुद्धा मंदिरासारख्या असतात. माणूस जपतो त्याला, त्याच्यामध्ये आठवणी असतात. एका आजीच्या हातामध्ये असं गाठोडा असतात, गोळा असतो कटला तरी, आणि चिंध्यांनी जुन्या कपड्यांनी गुंडाळलेला असतो. मुलं मागतात, देत नाही. लातून लाडा येतात, मागतात, आजी मला मोटरसायकल घ्यायची, घेईन ना मी, देते ना. कशातून दिसून याच्यातून कपड्याच्या आत झापल्याला तो गोळा असतो.
एक म्हणतो आई मला विहीर पाडायची पैसे पाहिजे, देते ना, कशातून? याच्यातून देते. एक म्हणतो मला लग्न करायचं, करीन ना मी, सगळं याच्यातून. लोक विचार करतात आजी तुझं जुळेना का आमच्यामध्ये, किती प्रेम करते, तू दाखवत का नाही, देत का नाहीस? त्यावेळेस ती कपडा काढते, दाखवते सोन्याचा मोठा गोळा असतो, ती देऊन टाकते. एक नातो होता आजी किती जुना कपडा झालाय, तो किती जीर्ण झालाय, फाटलाय, कळकट मळकट झाला, तो दे, आम्ही तुला दुसऱ्यानं देतो. नाही नाही म्हणते, नाही दुसरा नको, मला हाच पाहिजे. तुम्हाला सोनं महत्वाचं वाटलं, तिला कपडा महत्वाचा वाटला. आजी तुला तोच कपडा का पाहिजे ग? किती छान छान कपडे निघाले अलीकडे. कपडे छान असते रे बाबा, त्यांच्या माझ्या आठवणीचं ठिकाण आहे ते. सुगंध येत आहे कपड्याला, सुख दुःख सोबत भोगले तर मी. त्यांचा कपडा ते गेल्यानंतर मी सांभाळून ठेवतो, मी कपडा नाही देणार तुला, सगळं घ्या. कपड्यामध्ये एक आठवण आहे, स्मृती गंध आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला बळ देणारी अशी एखादी वस्तू तुमच्या घरात असेल ना, ती बघितली की तुम्हाला बरं वाटतं. आता कामाची नसेल म्हणून काही लोक गाडी चांगली मिळाली तेव्हापासून प्रगती झाली, नाही विकत ते, जुनी झाली, गाय म्हातारी झाली, खाटी घेतो बघायला, नाही विकत ते, घरी माती करू म्हणतात आम्ही. मंदिराच्या खुणा सगळीकडे विसरलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाला होता येतं हे लक्षात ठेवा. मंदिरातली पूजा म्हणजे काय स्वामी समजावून सांगतात, येथीची सेवा ती भूता अविरोधे करावी. कुणाला उपद्रवणारी तर ती सेवा करावी. भीमाला सांगितलं, भीमा तुझ्याकडे एक काम आहे. धर्मराज म्हणा. म्हटलं कुठलं काम आहे? अरे आपले काका आहेत ना धृतराष्ट्र, हे त्यांना जेव घालायचं काम. कोण आहे रे त्यांना? आता त्यांना जेव घालायचं ड्युटी तुझ्याकडे. भीमाच्या डोक्यातला राग गेलेला नव्हता. भीम जेवण घेऊन जायचा, ताट घेऊन जायचा, वर कपडा वगैरे टाकून न्यायचा, आणि तो जेवायला लागला की म्हणायचा, तू सांगायचा दुःशासनाला असा आणलं म्हणायचं मी, त्याच्या छातीमध्ये असं एक कुंभा मारून रक्तच काढलं, म्हणजे रक्तच पेलं मी. पोराचं हे असं वर्णन ऐकताना तो रडायचं, फार रडायचं. एक दिवस सोडला नाही ना, 101 मुलं होते ना. दुर्योधन लपून बसला म्हणे पाण्यामध्ये, जेवा ना काका, घ्या ना ती बसून घ्या, थोडीशी घ्या. ऐका ना, दुर्योधन बसला पाण्यामध्ये लपून, बाहेर काढला, असा आणला त्याच्या मांडीचा भुगा करून टाकला. जेवा ना, मिरची देऊ का, ठेसा देऊ, 2 भजी घ्या ना. सेवा तर करतोय पण विरोधातून सेवा करतोय. एकाचा विरोध जरी दुसऱ्याची सेवा, अशी कशी रे बघतो? एका माणसाने असं केलं, कीर्तन ऐकलं, भुकेल्याला अन्न द्यावं, बंधनातल्याला मोकळं सोडावं, त्याने केलं ते. पण इतकं चुकीचं केलं. मांजर घेऊन गेला, पिंजऱ्यामध्ये उंदीर होता, त्याला मोकळं सोडलं, मांजराला बी मोकळं सोडलं, मांजराने उंदीर खाऊन टाकला. ही सेवा झाली का? कुणाला उपद्रव न देताना, मंदिर कुणाला उपद्रव न देताना तयार झालंय. मला माहिती आहे, बाबांचं जीवन मी बघितलेलं आहे. पुणे जिल्ह्यावर एवढं प्रेम होते त्यांचं. त्यांनी मागितलं नाही आणि न मागता सहकार्य केलं, न मागताना हे केलं. आणि त्यांच्या जागेवर आता एक बोळकं मंदिर तयार झालंय, नवे मुळावकर बाबा. सातत्य जर राहिले ना, तिथे पंथामधले उत्कृष्ट वक्ते होते, मला याची खात्री आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. विषादापासून आरंभ झाला. विषाद एक मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा, फार सुंदर गोष्ट आहे. आणि म्हणून त्या गीतेमध्ये विषाद योग असं म्हटलेलं आहे. ज्ञानयोग असू शकतो, भक्तियोग असू शकतो, कर्मयोग. विषाद कुठे योग असतो का? हो, पण त्या लायकीचा असेल ना तर विषाद सुद्धा योग आहे. त्याच्यामध्ये निर्वेद जर असेल ना
तर त्या निर्वेदामध्ये सुद्धा विषाद आहे, मोक्षाची अंकुर त्याच्यामध्ये आहे. पश्चातापामध्ये ते आहे. प्रभो रालसी तामसी मी विकारे, विषाद आहे. याच्यामध्ये हास्यरस नाही, शृंगार नाही, काही नाहीये. विकल्पी आणि सकोमीची भारी, भूतादेव पात्रांचा विक्षोभ झाला, क्षमा कर दया, क्षमा कर दया. हा आहे विषाद. निर्वेदातून निर्माण झालेली आर्त किंकाळीची आहे, हा आहे विषाद. पण काही लोक त्याच्यामध्ये चुकीचं म्हणतात, तर विषाद होत नाही, तिथं हास्यालाच जन्माला येते. मीच ऐकलं ते स्तोत्र, मीच लिहिलंय ते प्रायश्चित. भूतादेव पात्रांचा विक्षोभ झाला, असं मुळामध्ये आहे ते. विक्षोभ म्हणजे क्षोभ, विशेष प्रकारचा क्षोभ झाला असा त्याचा अर्थ. पण आरतीनंतर म्हटलं मी ऐकलं, भूतादेव पात्रांचा विक्षोभ झाला. रडता सुद्धा आलं पाहिजे माणसाला, हसता आलं पाहिजे, पण रडता. जिन आंखों में पानी नहीं है उन आंखों का हंसना भी क्या है. आणि हे होण्यासाठी, हे येण्यासाठी तुम्हाला त्या जागेवर जावं लागेल. यत्र योगेश्वर कृष्ण. लढाई जिंकली. संजय आपलं वर्णन करतोय. संजय अध्यक्ष आहे त्या भगवद्गीतेच्या श्लोकांचा, पूर्ण गीतेचा, असं मी म्हणतो. अध्यक्ष भाषण आहे. कृष्णाचं 73व्या श्लोकामध्ये संपलेलं आहे. नंतर संजय वर्णन करतो 8व्या अध्यायामध्ये. धृतराष्ट्र विचारतो, सांग काय चाललंय त्यांचं. निर्भीडपणे तो सांगतो, जिथं कृष्ण आहे, ज्या जागेवर कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे प्रसन्नता, कृष्ण म्हणजे सळसळतेपणा. हा कृष्ण तरुणांसाठी महत्वाचा आहे. मन, मनगट आणि मेंदू ज्यांचा चांगला आहे त्यांच्यासाठी कृष्ण महत्वाचा आहे. त्या जागेवर गेले तर त्यांच्यात बदल होईल. त्याचं मन, मनगट आणि मेंदू चांगला आहे. रिटायर होणाऱ्या माणसाला सरकारच सांगतं, अर्धे पैसे फुकट घे पण घरी जायचं, दप्तर खराब करू नको. तो गीता प्रवचनाचं काय कामाचं. अर्जुन तरुण आहे, तिचं मन चांगलं आहे, मनगट चांगलं आहे आणि मेंदू सुद्धा चांगला आहे. आणि म्हणून धर्मराजापेक्षा अर्जुनाची निवड केली. रुजू मनाचा म्हणून अर्जुन सरळ मनाचा. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची जी भूमिका आहे, जे म्हणणं आहे, ते धर्मराजाला नसतं जमलं. हा हळवा आहे, हा सरळ मनाचा आहे. धृतराष्ट्राने त्याच्याकडे निरोप पाठवला, तुझ्यामुळे नुकसान होते, सगळी कौरव नरकात जातील, असं तसं. हळवा होता, त्याला ते पटलं. मोहामध्ये अडकला, त्याला काढलं मोहाच्या बाहेर. कृष्ण आपल्या जीवनात नाही, लक्षात ठेवा. तेजस्विता, बुद्धिमत्ता, मनाची प्रबलता, हास्य, नृत्य, रडणं बी चांगलंय कृष्णाचं. त्याचं काळ दिसण्याचं कौतुक केलंय. श्याम प्रिया मोरी रंग दे चुनरिया, लाल न रंगाओ मैं हरी न रंगाओ, अपने ही रंग में कृष्ण भजन मन रंगले. कृष्णाच्या भजनामध्ये मी रंगून गेले. मीरा रमणी होती. तानसेन म्हटले, मीरा तुझं गायन मी ऐकलंच नाही, पण खूप चांगलं गातेस, म्हणून दाखव. तिने एक गाणं म्हणून दाखवलं. तानसेन म्हणाले, तुझ्या गाण्यामध्ये रागच नाहीये. मीरेने उत्तर दिलं, राग नाही माझ्या गाण्यामध्ये, अनुराग आहे.
उच्च प्रतीचं प्रेम आहे माझ्या याच्यामध्ये, राग नसेल माझ्या गाण्यामध्ये, हा अनुराग ते रंगल्याचं चिन्ह आहे. जगत के रंग क्या देखो तेरा देदार काफी. बघितले जगाचे रंग बघितले. आता काही मजा वाटत नाही. तुम्हाला वाटतं काय लग्नात मजा नाही काय, सगळीकडे तेच काय डीजे ते कानात थाळ बसतात आणि ते आशीर्वाद बोगस आशीर्वाद, याने त्याचा सत्कार त्याने त्याचे आशीर्वाद देतात, त्यात काही खरं नसतं. वाटतं तुम्हाला आता काय लग्न बघायचं, काय कपडे काय काय ते बहारो फुलू बसवावो वगैरे काय बघायचं. नहीं चाहिए दुनिया के निराले रंग रंग सारे, चली जाऊं मैं खाटू जी तेरा दरबार काफी है. आनंदाची एक जागा तुम्हाला मिळाली ना, नको काहीच नको, नको काहीच नको, बस आता मी त्या जागेवर पोहोचलो. तंबुऱ्याचे सूर छेडता छेडता तुम्हाला योग्य जागा सापडली ना, बस आता काहीच नको. कृष्णाची जागा अशी कुठे आज कृष्ण आहे. व्यायामशाळा कुठे आहेत, खूप आहेत. कृष्णासारखं पैलवान कुठे आहे. ऑर्केस्ट्रामध्ये वाद्य खूप आहे, बासरी कुठे आहे. कृष्ण रणभूमीत बोलतो तो तत्वज्ञान जन्माला येतं, अक्षर ब्रह्म जन्माला येतं आणि काहीच बोलत नाही. बासरीमध्ये फक्त भुंकर मारतो तर नाद ब्रह्म जन्माला येतं. आपला विचवावर पाय पडेल तर आपण नाचतो, पण आपलं नाचणं वेगळं आहे. कॅपरे करतो आपण. कृष्ण डोक्यावर नाचतोय, सापाच्या विषारी नाच्यावर आनंदाने नाचतो. तो आनंद शोधत नाही, आनंद निर्माण करतो. बारीक बारीक वस्तूतून शिदुरीतून आनंद निर्माण करतो. तो काळ्या तयार होतो त्या ठिकाणी. सगळे गंभीर झालेले होते युद्धभूमीवर. 55 लाख लोक आहेत कुरुक्षेत्रावर. अर्जुन रडतोय, प्रत्येकाच्या मुखा वळलेले, डोळ्यामध्ये क्रोध आहे. एकच चेहरा असा आहे की तो हसतो आहे. प्रसन्न भारत. कसला टेन्शन नाही, कसला माणूस आहे. अरे मोबाईलच्या कोणाची रिंग आली तर आम्ही विचलित होतो, तो विचलित होत नाही. अर्जुन कसा रडतोय. एक एक लाडू त्याच्या हातामध्ये देतोय, तो नको म्हणतोय. परत एक एक लाडू हातामध्ये मिळतोय. ती जागा पुरुषाला महापुरुष करणारी, अर्जुनामध्ये निर्धार निर्माण करणारी. आणि लक्षात ठेवा, विवेक आणि निर्धार एक ठिकाणी आले की तुमच्या जीवनामध्ये विजय आहे. तिथं उभे राहा. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तू उभा ठाकलाशीच पुढे पुढे तिथं उभं राहायचंय तुम्हाला. पडण्यासाठी उभं राहू नका. पैसे देऊन उभं राहणं बळकट करू नका. तुम्हाला उभं राहायचंय, तुमचं मत सिद्ध करायचंय. तुम्ही म्हणजे कोणी दाखवायचंय. तुमचं मत साधन मत नाहीये की 5,000 आणि 10,000 विकायचंय. अरे तुमच्यापेक्षा तुम्ही कोंबड्या बकऱ्याची किंमत जास्त आहे. तुम्ही कोण. आपल्याला आपण समजावून सांगण्यासाठी मनवी राहू. हृदय भज परेशम स्वामीनम गुंडमाख्यम. सारंग पंडित नावाचे एक स्वामींचे भक्त होते. मध्ये थोडे प्रतिकूल झाले होते. माझ्या लक्षात येत नाही हा श्लोक त्यांनी कसं बनवला. रुद्रपूरला गेले, स्वामींना अगोदर बघितलेलं. म्हटले मला दाखवू नका बरं का श्री प्रभू, मी ओळखतो, मला स्वामींनी सांगितलेले आहेत. आणि तो उपदेश करतोय, स्वतःला उपदेश करतोय. अवघड गोष्ट आहे स्वतःला उपदेश कर. दुसरा सांगणं सोपं आहे. हे हृदय भज परेशम स्वामीनम गुंडमाख्यम. हे डोळ्यांनो त्याचं रूप बघा. हे हातांनो त्याचं काम करा. हे पायांनो पायाचे लिहिलेले हात व्यापारा विचिले नामोच्चाराचे काले. स्वतःला उपदेश, स्वतःची इंद्रियांना उपदेश. 5 गोष्टी आहेत, 5च इंद्रिय. त्यांना शाने केले की तुम्ही महापुरुष. पाहता आला पाहिजे, ऐकता आला पाहिजे. त्या जीवास्मर मानसी वदमुखे ऐक करणे सदा.
सोपं आहे हो, सोपं. मोठं होण्यासाठी तुमच्यातच ते रसायन आहे, बाहेरून विकत आणावं लागत नाही, तुमच्यातच आहे ते. उत्तराची प्रक्रिया तुमच्यामध्येच आहे, तुम्हालाच घडवायची आहे. सारंग पंडितांनी किती छान, आणि या भागवताचा संदर्भ आहे, वाणी गुणानुकथने सर्वणोकथायाम हस्तौच कर्म सुमनस्तव पाद योन. गंमत आहे. अर्जुनाला तयार करणं अवघड आहे, घाबरण्याला येत आहे. खूप आनंद ज्याला झाला ना तोही आनंदाने मरतो, खूप दुःख ज्याला झालं तो दुःखानं मरतो. एका गावात एका म्हातारीने कोणतरी सांगितलं 1 रुपयाची लॉटरी काढतो, तिकीट काढलं तिने. म्हातारीला कल्पना बी नाही त्याची, धोंडे भांडे करायचे शेजारच्या. तिला लाख रुपयाचं बक्षीस मिळालं, पेपर लावलं, गावातली शहाणी माणसं बसले. म्हणजे विषय असा आहे की म्हातारी मेलेली पाहिजे आपली, एवढे पैसे म्हटल्यानंतर ती मरणार, तर ती समजावून सांगायला कोणते पाहिजे. तात्या तुम्ही सांगता का? आपण नाही सांगत. म्हातारी मिळत तर आपल्यावर काका, अरे कशाला सांगता, म्हातारीला इकडेच वाटून घेणं आपल्यामध्ये. नाही नाही, ते बरं दिसत नाही. बापू तुमचं काय मत आहे? सगळ्यांचे मत झाले, कोणालाच पटलं नाही. म्हणजे कोणतरी तिला समजून सांगायला पाहिजे. कसं समजाव, कसं सांगितलं, सांगावं लागला तुला लाख रुपये मिळाले. नाही नाही, धीरे धीरे सांगणार, थोडं थोडं सांगणार, तिला पचत राहील. तसं आपण माणूस मेला म्हणून सांगत नाही, बिमार आहे म्हणून सांगतो. थोड्या वेळा मेलो थोडं सिरियस आहे असं धीरे धीरे, मग त्याला ते पचतो, तो गृहीत धरत राहतो. विनाकारण एका कोतवालाने ती जबाबदारी घेतली, म्हणे मी सांगतो म्हातारीला तयार करतो, काही घाबरू नका तुम्ही. गेला हातात पेपर घेऊन म्हातारीला, काय चाललं आजींचं? म्हणे काही नाही, मजेत आहे. तुम्हाला डायबिटीज काहीच नाही म्हणे. कोतवाल म्हणे आहे, ठीक आहे बरं, काहीच काही नाही, याला काय हृदयविकार झटका येण्यासारखी गोष्ट नाही. म्हणलं आजी तुम्ही लॉटरीचं बाबा, आपल्याला कशाचे पैसे मिळतात, पैशावाल्याकडे पैसे जातो, आपल्याकडे कशाचे होतो. नाही पण तुम्ही तिकीट काढलं होतं नंतर जर मिळाले असतात. नाही रे बाबा, गरीबाला आपल्या देशामध्ये भांडी कुंडी घासणं एवढंच आहे, दुसरं नाही. जर मिळाले म्हणे आजी, विचार करायला किती सांगू, 25 सांगू नको म्हणे. हिला 50 रुपयाची नोट सापडली होती मागच्या आठवड्यात, त्यावेळेस ती म्हातारी बेशुद्ध पडली होती. आणि आता 1 लाख सांगितलं म्हातारी, बरं 25 सांगायचे नाही, 50 बेशुद्ध पडते ती. मग केली हिंमत कस तरी. तो म्हटलं की 2000 रुपये मिळाले लॉटरीचे तिकीट. म्हातारी खतखत हसायला लागली, आजी मरशील तू, भिकाऱ्याकडे पैसे असतात. म्हणजे मरत नाही मी खुश यासाठी झाले की अर्धी तुला बक्षीस देते म्हणे. ऐकल्याबरोबर कोतवाला जागीच खलास झाला. हृदय भज परेशम स्वामीनम गुंडमाख्यम. हृदयाला सारंग पंडित सांगतात, हृदया त्याचे भजन कर, हृदयाचं मंदिर करतो. हृदय तुझं मंदिर आहे, पश्चात आधी जे तो सारस्वत का देवता हृदयाशी आहे, त्याला सुंदर मंदिर बनवतो. कसला इकडे तिकडे बघत असतो. सुंदर उपदेश पाहतो. तुकारामाच्या एका अभंगाने माणसं घडवले तुम्हाला सांगतात. पापाची वासना नको दौडोळा, त्याहुनी आंधळा बराच अपवित्र वाणी. तुमचं हृदय सुद्धा मंदिर बनलं पाहिजे. हृदयामध्ये वाईट कुठलं विचार येणं चूक आहे, जिथं आहे तिथं हृदयामध्ये भजन आहे, सगळं हृदयामध्ये आहे, सगळं सगळं त्या ठिकाणी आहे. पावित्र्य हृदय तुमचं मंदिर तुमचं सुंदर बनेल, छान बनेल तुमचं मंदिर. तुम्हालाच मंदिर करायचं. म्हणून तुम्हाला उदाहरण दिलं, कुठलं ते फोटो आम्ही आणतो, काही नाता नाही बोलत नाही, मंदिर आणतोय आम्ही, त्यांची चेहरे आणतोय. ज्ञानेश्वरांचा फोटो महाराष्ट्रामध्ये सगळ्या वारकऱ्यांच्या घरामध्ये, ते काय नात्यातले नाही कुणाच्या. भगवान चक्रधर स्वामी गुजरातचे, त्यांचा फोटो, कृष्ण उत्तर भारतातला, त्याचा फोटो तुमच्या घरामध्ये मंदिर आहे. तुम्ही त्या फोटोची पूजा करताय. मानव तत्वज्ञान त्याला संमती देत नाही. चक्रधर स्वामींचा फोटो असला तरी पूजा करत नाही आम्ही. पण फोटोची इतकी किंमत असते की आज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे ठिकठिकाणी उभारले. आपण फार मोठं काम आहे, उभारायला हरकत नाही. आदर्श पुरुष तसा नाहीच हो. 400 वर्षात माणूसच झालेला नाही.
रामदास स्वामी त्यांचे गुरु होते की नव्हते मला भानगडीत पडायचं नाहीये. आणि गुरुची प्रत्यक्ष भेट झाली पाहिजे असं कोण सांगतं? आता कृष्णाची आमची भेट नाही, आम्ही कृष्णाला जगत गुरु म्हणतो. पण रामदासांनी ज्या गोव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं ना, माणूस सोबत केला हो पूर्ण माणूस. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देवी कैसे असे. सलगी म्हणजे जवळीकता. 8वे शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचा 8वा साक्षेप भूमंडळी, निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. कृष्णाकडे पाहण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघा. आणि वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा आणि 14 ग्रंथ लिहिणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज. अरे 32-33 वय हो, केवढं केले त्या माणसाने. चित्रपट निघाला म्हणून जागे होऊ नका, लोकच काही बोलू नका. अरे हा इतिहास आहे, हा इतिहास वाचा. असा माणूस असू शकतो, आपण ते नाही दार. म्हणून कृष्ण जीवनातला एक प्रसंग सांगत असतो की कृष्ण कालेवाना पुढे पळाला, खूप पळाला, कालेवानी दमला, कृष्ण दमला. कृष्ण हसत पळत होता, इतिहास शोधत होता. हो, देवदानवांचे युद्ध झालं तेव्हा मुचकुंदारा होता, देवाच्या बाजूने लढला, देव सगळे चिंकले, मुचकुंदाराचा सत्कार केला, विचारलं काय पाहिजे, तो म्हटला फक्त झोप. थकलो, खूप थकलो, झोप. झोपेतून कोणी उठवला पाहिजे, उठवला की मी बघितलं की जाऊन जायला पाहिजे. हो, आहे कुठं येतो, कृष्ण पळतोय, हसतोय, पाहता इतिहासाच्या पानावर उलगडतोय. अरे लक्षात, त्या गुहेमध्ये तो झोपलेला आहे, काळेवर माग आलेला आहे. कृष्णा पुढे पळतोय आणि पळता गुहेमध्ये शिरला. पितांबर त्याच्या मुचकुंदाच्या अंगावर टाकला आणि एका खांब्याच्या आडूसाला उभा राहिला. बघितलं त्या कालेवरानं आणि हसाडला, हाच कृष्ण झोपलायचा. हसाडला, जोरात उठवला, डोळे बघितले, रागा बघितलं, उभाच जळून गेला. तुमच्या मागे एखादा अतिरेकी लागला तर तुम्हाला 1 तास तरी पळता येईल का? खरं सांगा. हात वर करा एखाद्या माणसाने. पळणारा कृष्ण तुमच्यामध्ये नाही, बासरी वाजवणारा कृष्ण तुमच्यामध्ये नाही, संस्कृत्या जनक जो कृष्ण आहे तो तुमच्यामध्ये नाही. आता फक्त त्याच्या आठवणी आहे. मग तो कुठलाही असा, तो आहे विवेकामध्ये. यत्र योगेश्वर कृष्ण, भागेल एवढ्या नाही. यत्र पार्थो धनुर्धर, निर्धार असलेला अर्जुन, विवेक असलेला कृष्ण. 2 गोष्टी तुमच्यामध्ये असणं महत्वाचे. आचार्य योग्यता, विचारे दृढता. स्वामींचं एक सूत्र लक्षात ठेवा. भगवान श्री चक्रधर स्वामींचे सामाजिक आशय असलेले लीळा आणि सामाजिक आशय असलेले सूत्र. मला प्रत्येक सूत्रामध्ये लीळेमध्ये सामाजिक आशय दिसतो. आता जे आपण करतोय ना, हे सगळं स्वामींच्या सूत्रामध्ये. महात्मा फुल्यांचं फार मोठं काम आहे. मुलींची शाळा सुरुवात स्वामींच्या सूत्रामध्ये आहे. महदंबा ही महाराष्ट्राची आद्य कवयित्री आहे. स्त्रीला मान्यच करत नव्हते. स्मृती ग्रंथ 4 वर्णापैकी स्त्री वेगळीच होती, कुठलाच अधिकार नव्हता तिला. स्त्रियांना जाळलं हो आपण सती प्रथा निर्माण करून. किती रडले असतील, किती भाजले असतील. ढकलला नाही, बांबूने ढकललं. किती सती केले, एकही सता नाही केला, माणूस एकही मेलं नाही. मला सांगू वाटतं द्रौपदी वस्त्र धारणाचा प्रसंग. बऱ्याच सभेमध्ये त्या द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. त्यावेळेचे ते शास्त्र, त्यावेळेचे नियम, कठोर मूर्खपणाचे नियम. आता मी इथं कौतुक करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हा एकच ग्रंथ लिहिला, भारतीय संविधान. सगळ्या ग्रंथांनी बाया जाऊन टाकल्या. त्या संविधानाने त्या द्रौपदी मुर्मूला राष्ट्रपती करून टाकलं, राष्ट्रपती केलं. विचार बघा, विवेकाचा प्रश्न हा. बदल झाला की नाही? ती द्रौपदी आज असते तर वेगळी असते, ही द्रौपदी तेव्हा असते तिला जळावं लागलं असतं.
मंदिर म्हणजे पवित्र, ज्याचं शरीर मन बुद्धी सगळं पवित्र आहे, तो वाईट गोष्ट करत नाही. पवित्र त्याला परवानगी देत नाही. झाला बाबा 1 तास. मला जो टाइम दिलेला आहे 1 तासापेक्षा जास्त बोललो मी. लगेच प्रवास नाही. सकाळी मला 9 वाजता प्रवचन आहे. आपण तुम्ही सगळे प्रतिषेध केला, शांत होते सगळे. मी कीर्तनामध्ये विनोद वगैरे काही सांगितलेले नाही. म्हटलं सर तुला गायन केलं असेल त्या विषयाचा संदर्भ असल्यामुळे मी तर मला जे चांगले वाटतात ना ते सिनेमाचे गाणे सुद्धा मी गातो. मी का गातो? मी परवानगी घेतली मुरारी बापूंची. मुरारी बापूंचं प्रवचन सगळ्यात जास्त मला आवडतं. गाण्यामध्ये असलेला भजनाचा रस आहे ना, ते स्वतः खूप छान गातात, खूप छान गातात. तुम्ही ऐकलंय त्या ठिकाणी मी या विषयावर बोललोय. मी बोलत होतो माणसातल्या गुणावर. सगळ्या गुणांना स्पर्श नाही करू शकलो मी. अभय या गुणावर स्वामींच्या सूत्रातून तुम्हाला जे बल दिलेले ना, तरुणांना सूत्र त्यांच्यापर्यंत पोहोचले असते तर सगळ्यांना धीराला असतात. पळे तो परतोल आहे, हरकत नाही, काही नाही मिळालं आपल्याला, आपण मिळू. इतिहास वाचला असता आणि झिरो असणारे माणसं हिरो कसे झाले हे त्यांनी बघितलं असतं. दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे इतक्या कादंबऱ्या कशा लिहितात, रशियामध्ये जाऊन पोवाडा कसा गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा. तुला काय झालं रे? तुझे हातपाय काय कळले का? तू असं म्हातारपणाला तुला तुझ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाही, संभाजीराजांची हिंमत नाही तुझ्यामध्ये, ती निष्ठा नाही तुझ्यामध्ये, तो पिरदारपणा तुझ्यामध्ये नाही आहे. झालंय काय तुला? कृष्ण तुझ्या जीवनामध्ये नाही, राम तुझ्या जीवनामध्ये नाही, छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या जीवनामध्ये नाही, ज्ञानेश्वर महाराज जीवनामध्ये नाही, फुले नाही, आंबेडकर नाही. झालंय काय तुला? झालंय काय? खूप शिकला, ये साक्षरा ते राक्षसा. शिकून माणूस मोठा होत नाही रे बाबा. बंगालचा जो अध्यक्ष आहे ना मोहम्मद युनुस, नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्याला, जगातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार. तो शांततेसाठी मिळाला. पण माणूस शिकला म्हणजे सुधारला असं नाहीये. किती बलात्कार केले हिंदूंवर, किती माणसं मारले, शिक्षणाचा काही संबंध नाहीये. म्हणून ज्ञानापाशी प्रेम उत्तम श्री चक्रधर स्वामींचा सिद्धांत आहे. ज्ञान महत्वाचं आहे पण मालकी प्रेमाची असायला पाहिजे. प्रेम असेल ना, सर्प मित्र होतात, वाघ तुमचे मित्र होतात, सर्प मित्र सर्प हातामध्ये धरतात, अंगावर सर्प खेळतात. पिस्तूल हातामध्ये घेऊन तुम्ही वाघाला थांबू शकत नाही. हेमल कशाला? जे आमटे आहेत, प्रकाश आमटे, त्यांच्या घरामध्ये वाघ आहे, ते स्वतः डोकं घालतात त्याच्या तोंडामध्ये. वाघ शिकार पकडताना किती धावपळ करतो, काट्या कुट्यावर दगडे फोडतो. आता इथं डोकं ताब्यात आलं, चावायला पाहिजे कडे. परत ते सांगतो प्रेमाला चावता येत नाही, तुम्ही चावताही नाही एकमेकाला. प्रेम नाही तुमच्यामध्ये. उशिरा सगळ्यामध्ये घालतात, मुलं वाघावर बसतात. कधी वेळ असं माणसं माणसाला फाडायला लागले, माणसं माणसाला तोडायला लागले. जातीच्या नावाखाली, प्रांताच्या नावाखाली, धर्माच्या. धर्म असा असतो का? धर्म शब्दाचा अर्थ परिपोष करणे. धुधारेती पोषेती इति धर्म. मंदिरामध्ये हे सगळं जन्माला येतं. मंदिर सगळ्यांच असतं, एक पवित्र ठिकाण असतं, भगवंताचं राहण्याचं ठिकाण, निवासस्थळ आहे ते शांतीची जागा आहे. गरजेची गोष्ट आहे. मंदिरात जात जा, मंदिरातले विचार ऐकत जा, कृष्णाकडे पाहत जा. यातलं काय काय माझं पाहायचं राहण्याचा विचार करा, यातलं काय काय मी करतो याचा विचार करा. वसुदेव सुतम देवम नेहमीच म्हणतात तुम्ही श्लोक. पण देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. देवकीला परम आनंद देणाऱ्या कृष्णा तुला माझा नमस्कार. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, तो आजीला घरी ठेवतो, आईला घरी ठेवतो, वृद्धाश्रमात पाठवतो आणि मंदिरात जातो. मरायला मंदिरात जातो, तुझा तो देव नाही आहे, कृष्ण तुझा नाही आहे. आई म्हणते चष्मा फुटला रे, माझा काच फुटला, किती दिवसापासून आणतो आणत नाही रे. तो कशाला म्हणतोस? तो श्लोक तुझा नाही, तो श्लोक
तू इकडे झिक 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 करायचं करत बसले. कृष्णाकडे जाण्याची लायकी आणि चढण्याची पायरीची लायकी तुझ्यामध्ये नको जाऊ तिकडे. म्हणून त्या देविकेला परम आनंद देणाऱ्या कृष्णाला जगद्गुरूला मी नमस्कार करतो आणि आदरणीय मुळावकर बाबांचे आभार मानतो सेवेची संधी दिल्याबद्दल आणि माझे हे 2 शब्द संपतो.